नमस्कार मित्रांनो. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले. आता ते ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं नाही झालं वगैरे वगैरे बातम्या येत आहेत. त्याआधी तृणमूल काँग्रेससोबतही असंच झालं. त्याआधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबतही झालं. आम आदमी पार्टीसोबतही हाच गेम झाला. आणि मग या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता एक भारतीय लोकशाही म्हणून विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. एक भारतीय म्हणून विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. एक मतदार म्हणून विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. आणि त्याच संदर्भाने आपल्याला चर्चा करायची आजच्या या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण हे राजकारणी जगले काय मेले काय आपल्याला घंटा फरक पडत नाही, परंतु हा देश राहिला पाहिजे. या देशातली लोकशाही राहिली पाहिजे. आणि या देशामध्ये जे काही घडेल ते संविधानानुसारच घडलं पाहिजे. कारण ते संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या स्वप्नातला भारत जो आहे तो त्या संविधानातून मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्याची वाट लावण्याचा प्रयत्न सध्याचे सगळेच राजकीय पक्ष या ना त्या पद्धतीने करत असतात. त्यामुळे हा व्हिडिओ कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाच्या बाजूनी किंवा कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधातही नाही आहेत. कारण आज जे सत्तेत आहे उद्या ते विरोधात राहतील. आणि उद्या जे सत्तेत राहतील त्यांचाही माज आणि अहंकार असाच असणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांची जिरवायची वेळ आलेली आहे. आणि त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला पोचवायचा आहे. तर एकूणच काय तर या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिले लोकशाही आणली. लोकशाही कशाला म्हणतात तर जिथे लोकांना त्यांचं राज्य आहे असं वाटतं किंवा ते तसं असतं. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य तयार केलेलं होतं, जे स्वराज्य होतं ते रयतेचं राज्य होतं. म्हणजेच ती लोकशाही होती जिथे लोकांना अगदी म्हणजे प्रमुख घटक मानून ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या पद्धतीने केल्या जायच्या. मग ते न्याय असेल, शेती असेल, युद्ध असतील, लोककेंद्रित ज्या काही गोष्टी होत्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्या. आणि त्या काळामध्ये त्यांनी या स्वेच्छेने केल्या, कुठल्याही कायद्याने संविधानामुळे नाही केल्या. म्हणजे त्या काळामध्ये राजे रजवाडे काय करत होते हे उभ्या देशाला माहिती आहे, उभ्या जगाला माहिती आहे. आणि अशा काळामध्ये एखादा महापुरुष जन्माला येतो, तो स्वराज्य निर्माण करतो आणि त्या स्वराज्यामध्ये इतक्या कमी आयुष्यामध्ये इतक्या मोठ्या गोष्टी करतो की त्या आज तागायत संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरतात. म्हणजे भारताच्या लोकशाहीची जी मूळ रचना जी आहे, जो पाया आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रोवला गेला हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि मग तिथून पुढे परत एकदा आपण इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये गेलो. खरं तर आपला देश वारंवार गुलामगिरीमध्ये गेलेला आहे. आणि गुलामगिरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला जाणीव होते की आपण गुलामगिरीत गेलो आहे. मग त्रास हे ते सगळ्या गोष्टी होतात. आणि पुन्हा एकदा जर आपल्याला गुलामगिरीमध्ये जर जायचं नसेल तर आता संविधानानुसार हा देश कसा चालेल याची काळजी घेणं एक भारतीय म्हणून आपलीसुद्धा जबाबदारी. म्हणजे फक्त राजकारण्यांना शिव्या देऊन, वेगवेगळ्या राजकीय पक्षांना शिव्या देऊन काही होणार नाही आहे. या नालायकांना जोपर्यंत यांच्या टिंबटिंबवर फटके पडत नाही ना तोपर्यंत हे सुधारणारे नाहीत. म्हणजे अक्षरशः काल ते संजय राऊतांनी शिवी दिली आणि ते म्हणले हे कट करू नका. आता त्यांची गोष्ट आपण समजू शकतो की त्यांचा पक्ष फुटलेला वगैरे वगैरे, पण एक भारतीय म्हणून हे सगळं जेव्हा होतं आहे तेव्हा तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, अगदी तुम्ही RSSचे असा. कारण माझ्या माहितीतले असे कितीतरी भाजपचे कट्टर कार्यकर्ते आपण ज्यांना म्हणू शकतो, अंधभक्त आपण ज्यांना म्हणू शकतो, ते सुद्धा नाराज आहेत. हे खरं तर भाजपने समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपले विरोधक जर आपल्यावरती नाराज होत असतील तर त्यांना दुर्लक्ष केलं तरी चालतं. पण जे लोक आजच्या 5 वर्षापूर्वी, आजच्या 7 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी छाती ठोकून भाजपची बाजू घेत होते, आता त्यांना माना शर्मेनी खाली घालाव्या लागत आहेत. आणि हे भाजपला का समजत नाही हा पण आम्हाला एक प्रश्न आहे. म्हणजे एकूणच काय की फोडाफोडी किती करावी. म्हणजे भाजपला काय नाही मिळालं आहे. भाजपला 2014मध्ये सत्ता मिळाली, 2019मध्ये त्याहून जास्त मोठी सत्ता मिळाली.
पण मागच्या 10 वर्षामध्ये काही करता आलं नाही म्हणून 2024मध्ये सत्ता मिळाली, परंतु त्या सत्तेला खुबड्यांची गरज पडली. म्हणजे जे नितीश कुमार आहे, चंद्राबाबू नायडू वगैरे आहे, यांच्या पाठिंब्याने हे सरकार उभं राहिलं. आणि मग आता ज्यावेळेस सरकार उभं राहिलं तर आता 2029च्या हालचाली यांनी सुरू केल्या. मग डिलिमिटेशनचं बिल असेल वगैरे वगैरे वगैरे, आणि ते डिलिमिटेशनचं बिल थोबाडावर आपटलंय भाजपच्या, भाजप तोंडावर आपटलाय, अमित शहा मोदी तोंडावर आपटले. आणि म्हणून की काय एकदम आकस म्हणून हे सगळे प्रकार केले जात आहेत का? आणि मग लोकशाहीमध्ये लोकांनी केलेलं जे मतदान आहे त्या मतदानाची व्हॅल्यूच यांनी संपवली आहे का? म्हणजे आता जर आता उद्धव ठाकरे यांचे खासदार घ्या किंवा तृणमूल काँग्रेसचे खासदार असतील किंवा आम आदमी पार्टीचे खासदार असतील, शरद पवार गटाचे खासदार असतील, हे सगळे पक्षांचे, हे सगळे पक्ष भाजपसोबत निवडणूक लढवलेले नाहीत. यांनी भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली. आणि मग भाजपच्या विरोधामध्ये झालेल्या मतदानाच्या जीवावर जर हे हरामखोर लोकसभेमध्ये जर गेलेले असतील तर यांनी लोकसभेमध्ये पुढची 5 वर्ष हे बांधील आहेत त्या मतदारांना, ज्यांनी भाजपच्या विरोधात यांना मतदान करून निवडून आणलंय. आणि मग असं असताना सुद्धा एका चिन्हावरती, एका विचारधारेवरती, एका तत्वावरती, एका नीतीवरती निवडून आलेले असताना सुद्धा तो विचार, ते तत्व, ते नीती, तो पक्ष, ते चिन्ह, हे सगळं सोडून हे लोक दुसऱ्याच्या दावणीला कसे काय बांधल्या जाऊ शकतात? हा प्रश्न आहे ना. मग मतदार मूर्ख आहेत का? तुम्हाला 5 वर्षांसाठी आम्ही निवडून दिलं, तुम्ही निवडून आल्या जर असं जर करणार असाल तर ही लोकशाही काय कामाची राहिली? आम्ही कोणाच्या तरी विरोधात केलेलं मतदान काय कामाचं आलं? आणि आज हे यांच्यासोबत होतंय, उद्या भाजपसोबत होणार नाही का? आणि जर हे राजकारण अशाच पद्धतीने चालत राहिलं तर हा देश लोकशाहीऐवजी हुकुमशाहीकडे चालला जाईल. आणि जर एकदाची हुकुमशाही आली तर पुन्हा एकदा एक भारतीय म्हणून आपण गुलाम भारतीय बनू. आपण वैचारिक गुलाम तर आहोतच, आपण मानसिक गुलाम तर आहोतच, परंतु एक देशाचे नागरिक म्हणून संविधानाने जे तुम्हाला स्वातंत्र्य कायद्याद्वारे प्रस्थापित करून दिलेलं आहे त्याची सुद्धा माती आपण सगळे मिळून करतोय, याची जाणीव भारतीयांना न होणं हे सगळ्यात जास्त दुर्दैव आहे. आणि मग तुम्हाला आम्हाला वाटतं की आपण कुठं यांच्या नादी लागणार आहे, पण जर आज आपण यांना चोपलं नाही, जर आज आपण यांना जर विरोध केला नाही तर येणाऱ्या पिढ्या, आमचे बाप जाते भिकारचोट होते, त्यांच्या टिंबटिंबमध्ये दम नव्हता, त्यांना अक्कल नव्हती. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची माती आमच्या पूर्वजांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये संघर्षाचं बीज रोवलं गेलं, त्याच मातीमध्ये ह्या असल्या औलादी जन्माला आल्या की ते अशा फालतू गोष्टींना विरोध करू शकले नाही. असं येणाऱ्या पिढ्या तुम्हाला आम्हाला म्हणतील आणि त्यावेळी आपण आपल्या पिढ्यांचं स्वातंत्र्य गमावून बसलेलो असणार आहे. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. हे कुठल्या एखाद्या पक्षासाठी किंवा कुठल्या एखाद्या राजकीय आघाडीसाठी आपण बोलत नाही आहे, पण आज हे उद्या ते असतील. मग ह्या गोष्टी बंद कुठे होतील? ह्या गोष्टी थांबतील कुठे? पक्षांतर बंदी कायदा आणला, परंतु भाजपनी तर अगदी इतका सुंदर टनेल बनवलेला आहे. त्याने का एखाद्या म्हणजे असं एकदम डोंगर, म्हणजे ते पक्षांतर बंदी कायदा म्हणजे एक डोंगर आहे, त्यांनी त्याला असा पोखरून टनेल बनवला आहे की तुम्ही इतके आल्हाद जातात या बाजूवरून त्या बाजूला, कोणाच्या बापाला काही करता येत नाही. इतका सुंदर मार्ग भाजपने बनवला आहे. म्हणजे भाजपचे नितीन गडकरी रोडकरी म्हणतात आता यांनी सत्तेचा रस्ता सुद्धा असाच बनवलेला आहे, एकदम प्लेन. जो येतोय तो काही ना काही किंमत मोजून या हायवेवरती पोहोचतोय. आणि जर असंच होत राहिलं तर आपण बर्बाद होऊ. त्यामुळे याला राजकारण म्हणता येणार नाही. पूर्वीच्या काळामध्ये राजकीय आघाड्या हे आधी होत होतं, बरोबर ना, परंतु याला राजकारण म्हणायचं का तर नाही. हा पोरखेळ झालेला आहे.
म्हणजे कुठल्या पक्षाला कसं फोडताय, किती किंमत देऊन, याला काही अंदाजच उरलेला नाही. परंतु या पोर खेळाच्या नादात माकडांच्या हाती कोलीत गेलं तर उद्या देशाचा सत्यानाश होईल आणि तो थांबवणं तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे माझे हात जोडून विनंती आहे, हा व्हिडिओ एकतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त लोकांना अवेअर करा. जिथे कुठे हे भामटे राजकारणी दिसतील, मी भामटे म्हणतो, मी सगळ्यांबद्दल बोलत नाही आहे, जिथे कुठे हे भामटे राजकारणी दिसतील त्यांना विरोध करायला शिका, नाहीतर येणाऱ्या काळातल्या पिढ्या तुम्हाला शंड म्हणतील, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. धन्यवाद.